तर सचिन वाझेच्या या खळबळजनक दाव्यावर महायुती आणि महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया येत आहेत त्याही पाहूयात। एक गुंड दहशतवादाच्या आरोपातला जो बॉम्ब ठेवतो, बॉम्ब बनवतो, त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात। जो खुनाचा आरोपी आहे, हत्येचा आरोपी आहे, तो भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबडतोब बाहेर स्टेटमेंट देतो। ही तिसरी वेळ आहे। भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते जे नेमलेले आहेत, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये जो आज आहे त्याच्यापेक्षा रसातळाला जाणार आहे। आता बघा, संजय राऊतच्या जिभेला काही म्हणजे हाडच नाहीये, ते सकाळपासून वाटेल ते बोलतात, बेछूट आरोप करतात, अगदी असंसदीय भाषा वापरतायत। त्याच्याबद्दल आता लोक त्यांना कोणी सिरियसही घेत नाही। ते सकाळ झाली की त्यांना काही नाही बोलायचं असतं, भडक बोलायचं असतं की जेणेकरून काहीतरी त्यांच्या टीव्हीमध्ये राहतील, काहीतरी TRP वाढेल, आणि म्हणून आता लोक मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत। आता तुम्ही काही सांगाल तर समोरचे अधिकारी सांगतायत ना, तुम्ही सत्तेत असताना त्यांनी तेच सांगितलं, नसतानाही तेच सांगतायत। परमवीर सिंग त्यावेळेचे CP होते, त्यांनी अगदी उघड सांगितलेलं होतं, वाजेंनी पण तेच सांगितलं होतं, यांच्याबद्दल सांगितलं होतं। आणि म्हणून मला असं वाटतं की राऊतांच्या म्हणण्यात तर कुठलंही तथ्य नसतं।